ही आहे आजपर्यंतच्या बॅच मधली सर्वात छोटी स्टुडंट. नमस्कार मंडळी. तर आज होती आपल्या केक मेकिंग वर्कशॉपची 32वी बॅच. आपल्या मागच्या बॅचच्या व्हिडिओला ना एका ताईंनी कमेंट केली होती, तुम्ही स्टुडंटला बेस नाही बनवायला लावत का? सगळे बेस आधीच बनवता का? पण असं नाही, बेस सुद्धा आपण स्टुडंटला बनवायला लावतो. आता सगळे बेस बनवणं त्याच दिवशी शक्य होत नाही, म्हणून आपण थोडे बेस आधी बनवून ठेवतो आणि जे राहिलेले बेस असतात ना त्याचं परफेक्ट माप देऊन आपण ते स्टुडंट कडून बनवून घेतो. प्लस ते गॅसवर कसे बेक करायचे किंवा ओव्हनवर कसे बेक करायचे हे दोन्ही मेथडनं आपण शिकवतो. तर झालं काय, काही दिवसापूर्वी ना एका ताईंनी मला फोनवर विचारलं होतं की माझी मुलगी छोटी आहे पण तिला जमेल का केक बनवाय. तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्हाला जर वाटत असेल ती करेल तर तुम्ही तिला घेऊन या. ती ना तिच्या मम्मी बरोबर सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने बनवत होती, अगदी लेअरिंग पासून ती नोझल डिझाईन पर्यंत. तिच्या मम्मीने आवर्जून सांगितलं की तिला ड्रॉइंग वगैरे करायची खूपच आवड आहे. तिची ड्रॉइंग बुक सुद्धा बघितली, खूप छान तिने चित्र काढली होती आणि ना त्यांनी मला तिच्या क्लासची फी सुद्धा त्यांच्या सहीचेने दिली. मी त्यांना खरं तर नकोच म्हणत होते आणि असा काही लोकांचा प्रामाणिकपणा बघून ना मनाला खूपच छान वाटतं. आम्ही रॉयवरून आलो. काकींचा क्लास आम्हाला मस्त वाटला, एकदम फ्रीली वाटले, त्यांनी खूप छान शिकवलं आणि असं इथून पुढे पण ते शिकवत राहतील आणि आम्हाला सपोर्ट करावं त्यांनी असं नेक्स्ट टाइम परत. हाय, मी सोनल जोशी डोंबिवलीवरून आले आणि मस्त वाटला क्लास, छान शिकवलं, सगळे डाऊट्स क्लिअर झाले आणि बनवणार आहे. थँक्यू मॅडम. हाय, मी मृणाई, मी भांडूपवरून आले. मला खूप छान वाटला हा क्लास करताना आणि घरच्यासारखं फ्रेंडली वातावरण होतं. हाय, मी जयश्री जाधव, मी दहिसर मोरी पिंपरीवरून आले. सो काकींचा व्हिडिओ मी इंस्टावर सोशल मीडियावर बघून आले, तर मला खूप छान वाटला क्लास, एकदम फ्रीली. थँक्यू.